Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय, वेलकम बॅक. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपला आहे रिस्क मॅनेजमेंटमधला एक टॉपिक, जो की आपला कॅपिटल प्रोटेक्शनबद्दल आहे, किंवा मग तुम्ही बोलू शकता की एक भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे आपल्या रिस्क मॅनेजमेंटमधला. तर आजचा आपला टॉपिक तुम्ही बघू शकता इथे की रिस्क रिवॉर्ड रेशिओ, जो की खरंच भरपूर महत्त्वाचा आहे आपल्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये. तर जसं का मी ज्या व्हिडिओज बनवतो त्याच्यावर अगोदर स्टडी करावा लागतो, असं नाही का उठलो घेतलं आणि केलं. सो त्याच्यापैकी आपण ना टॉपिक्स बघितले, टॉपिक्स जे आहेत, जे टॉपिक्स कवर होणार आहेत तुम्ही ते बघू शकता. टॉपिक टू कवर म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये काय काय टॉपिक कवर होणार आहेत रिस्क रिवॉर्डमधले. तर पहिलं तर व्हॉट इज रिस्क रिवॉर्ड रेशिओ, रिस्क रिवॉर्ड रेशिओ नक्की आहे काय. त्याच्यानंतर वाय रिस्क रिवॉर्ड रेशिओ इज इम्पॉर्टंट, रिस्क रिवॉर्ड रेशिओ इम्पॉर्टंट का आहे आपलं रिस्क मॅनेजमेंटमध्ये, आणि कॅपिटल प्रोटेक्ट कसं करतं आणि आपल्याला प्रॉफिटेबल व्हायला कशी मदत करतं आपलं हे रिस्क रिवॉर्ड रेशिओ. त्याच्यानंतर आहे आयडियल रिस्क रिवॉर्ड रेशिओ काय असतो. आता जे बिगनर्स असतात त्यांच्यासाठी काय असतो, आणि जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांना मार्केटची अंडरस्टँडिंग ऑलरेडी आलेली आहे, मार्केटमध्ये काय कसं वर्क होतं, रिस्क रिवॉर्ड कसा भेटतो. सो त्यांच्यासाठी आपण बघू. त्याच्यानंतर बिगनर्सच्या ज्या मिस्टेक असतात रिस्क रिवॉर्डच्या रिलेटेड, रिस्क रिवॉर्ड ते फॉलो करतात बट मिस्टेक काय करतात रिस्क रिवॉर्ड समजून पण, तर ती एक गोष्ट बघणार. सो इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये हेच टॉपिक असणार आहेत जे आपण इथे लिहिलेले आहेत. फक्त ते हळूहळू इन डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करत जाईल की रिस्क रिवॉर्ड नक्की आहे काय, काय असतं वगैरे, आणि साईड बाय साईड तुम्हाला चार्टवर नेऊन पण दाखवेल की कसं रिस्क रिवॉर्ड असतं. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. सो व्हॉट इज रिस्क रिवॉर्ड रेशिओ. सो भरपूर ट्रेडरला ना भरपूर गोष्टी माहीत असतात, भरपूर गोष्टी ते स्टडी करतात, पण तरी ते लॉसमध्ये असतात, कारण का त्यांचं रिस्क मॅनेजमेंट नीट नसतं. कॅपिटल प्रोटेक्शन ते करायला बघत नाही, ते जास्त रिस्क घ्यायला बघतात, आणि जर ती रिस्क किती घेतात आणि त्याच्या मागे रिवॉर्ड किती भेटणार आहे ही गोष्ट ते बघत नाही. सो आपण तीच गोष्ट आज बघणार आहोत. सो मेनी ऑफ द ट्रेडर वर्क हार्ड बट स्टील लुजेस मनी. तेच जे आपण लर्निंग करतो पण तरी मनी आपण लॉसमध्ये जातो. सो त्याच्यासाठीच आज आपण समजून घेणार रिस्क रिवॉर्ड रेशिओ. आणि रिस्क रिवॉर्ड रेशिओ जास्त काही नाही, एक थोडक्यात समजायला गेलं तर मी एकच गोष्टीत मी सांगणार की आपण रिस्क घेतोय कितीची आणि त्याच्या बदल्यात आपल्याला रिवॉर्ड कितीचा भेटणार. फॉर एक्झाम्पल, आपण रिस्क घेतोय 100 रुपीजची आणि आपल्याला रिवॉर्ड फक्त 50 रुपीज भेटणार असेल तर ती रिस्क घ्यायचीच का त्या 50 रुपीजसाठी. रिस्कला आपल्याला जाताना तर 100 रुपीज जाणार आहे, रिवॉर्ड तर आपल्याला फक्त 50 रुपीज भेटतील. सो हा रिस्क रिवॉर्ड बसतो का, नाही बसत. मग हेच आपल्याला आता समजून घ्यायचं की रिस्क रिवॉर्ड आहे. सो विथ एक्झाम्पलच आपण बघूयात. सो सपोज तुमच्याकडे एक 100 रुपीजचा स्टॉक आहे, तो 100 रुपीजचा स्टॉक आहे, जर तो लॉस झाला तर तो एक 100 रुपीजचा स्टॉक आहे, तो 100 रुपीजचा स्टॉक जर 95 रुपीज झाला तर किती रुपयाचा लॉस होणार आहे आपला, समजा 5 रुपीजचा. आणि आता तुमची रिस्कला किती आहेत, 5 रुपीज रिस्कला आहेत. तुमचा टार्गेट जो असणार आहे तो 115चा असणार आहे. तुमचा रिवॉर्ड जो आहे तो कितीचा असणार आहे, 15 रुपीजचा. मग ह्यात रिस्क रिवॉर्ड कितीचा बसतो, तर 1:3चा. आता 1:3चा कसा बसतो, तर गेले तर किती रुपये जाणार आहेत, 5 रुपये जाणार आहेत, आणि आले तर किती रुपये येणार आहेत, 15 रुपये येणार आहेत. सो हाच आहे आपला रिस्क रिवॉर्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 100 रुपये घालवायला रेडी असाल आणि जर तुम्ही 200 रुपये जर घेताय तर मग तो तुमचा रिस्क रिवॉर्ड कितीचा झाला, तर तो झाला 1:2चा. आता ह्यात लोक काय चुकी करतात, लॉस मोठा घेतात, रिवॉर्ड खूप छोटा घेतात. सो ह्याच गोष्टी मॅनेज करायच्या कशा, ह्याच गोष्टी काय असतात तेच आपल्याला ह्या रिस्क रिवॉर्ड मध्ये शिकायचं आहे. सो हाच होता आपला एक्झाम्पल की रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय, ह्या एक्झाम्पल मधनं तुम्हाला समजलं असेल. सो एक आपण ना लाईव्ह वरती पण एक एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल, आता आपण गोल्ड मध्ये जाऊयात. ठीक आहे, आता हा माझा गोल्डचा चार्ट आहे.
आता हा इथे माझा काय होता, सपोर्ट होता, इथे सपोर्ट होता, हा काय होता माझा सपोर्ट होता. त्या सपोर्ट वरनं मला दिसतंय का ह्या सपोर्ट वरनं जर मार्केट वर जात आहे तर मग मला एक चांगला मुवमेंट बघायला भेटेल गोल्डची. सो ह्या इथे मला एक बुलिश मोमेंटम दिसत होतं. हे बघ, हे मला बुलिश मोमेंटम दिसत होतं, कारण काय ही कॅन्डल काय केलंय, त्या कॅन्डलला कव्हर केलं आणि इथनं एक मुवमेंट पण बनत होती आणि हा एक मेजर सपोर्ट पण बनत होता. सो इथे एक रिस्क घेऊन, मग आता रिस्क कितीची येते तर एक ह्या लेवल पर्यंत रिस्क येते, हितना हितपर्यंत रिस्क येते. किती पॉईंटची रिस्क येते, 27 पॉइंट्स. आता आपण डायरेक्ट रिस्क रिवॉर्ड लावूनच बघूया. हे बघा, आपण एंट्री कुठे घेणार, इथे एंट्री होती. आपली रिस्क जी होती ती कितीची होती, 1%ची, आणि रिवॉर्ड जो होता तो कितपर्यंत होता, हाय पर्यंत. आता इथे रिस्क रिवॉर्ड किती चाललंय तुम्ही बघू शकता, इथे लिहिलेलं आहे रिस्क रिवॉर्ड 1:3.75, म्हणजे 1:4चा रिस्क रिवॉर्ड आहे. म्हणजे गेले तर 100 रुपीज जातील, आले तर 400 रुपीज येतील. सो हाच आहे आपला रिस्क रिवॉर्ड, आणि ह्या रिस्क रिवॉर्ड आहे त्यानेच आपण ट्रेड करायचा. आता जो बेसिकली रिस्क रिवॉर्ड असतो तो 1:2चा तरी मिनिमम पकडायचा असतो. जर तो जास्त असेल तर बेस्टच आहे, बट त्याच्यापेक्षा कमी जर आला, काय काय आता समजा जे अल्गो ट्रेडर्स जे आहेत ते 1:1चा पण पकडतात, कारण का त्यांच्याकडे त्यांचं असं असतं की आम्हाला कॉन्फिडन्स जास्त आहे की आमचे ट्रेड फ्रिक्वेन्सीनी जास्त फ्रिक्वेन्सीनी येतात, मग आम्हाला 1:1 भेटलं तरी चालेल. सो जे आपण नॉर्मल ट्रेड करायला जातो त्यात तशा गोष्टी नाही चालत. त्याच्यासाठी आपल्याला एक चांगला रिस्क रिवॉर्डनेच ट्रेड करायला जातो, कारण का आपण आपल्या माइंडसेटनी ट्रेड करतो, आपण आपलं सायकोलॉजी ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्या जातात. अल्गोमध्ये तसं नसतं. तुमचं जो पीसी असतो, तुमचा जो सॉफ्टवेअर असतो तो तुमच्यासाठी डायरेक्ट ट्रेड करतो. सो त्यांना 1:1 चालतं, बट आपल्याला मिनिमम 1:2चा रेशो असेल तर आपण प्रॉफिटेबल राहतो. आता आपण 1:2चा असेल तर प्रॉफिटेबल कसे राहतो ते बघा. वाय रिस्क रिवॉर्ड इज इम्पॉर्टंट. आता रिस्क रिवॉर्ड काय इम्पॉर्टंट आहे, सो एक तुम्ही 10 ट्रेड घेत असाल, 10 मधनं तुमचे 4 ट्रेड काय झाले, आता इथे बघा 10 मधनं तुमचे 4 ट्रेड चुकीचे आले, 4 ट्रेड तुमचे लॉस मध्ये गेले. जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड फॉलो केलं, म्हणजेच काय, तुमचा स्टॉप लॉस फॉलो केला, जाताना जर मी फक्त 5 रुपीजचा एसएल दिला आणि घेताना मी 15 रुपीजचा टार्गेट घेतला, रिवॉर्ड घेतला, सो तुम्ही 4 वेळा 15-15 जिंकून पण तुमच्याकडे किती रुपीज होतात, 60 रुपीज होतात. आणि 6 वेळा लुझिंग म्हणजे ट्रेड आपण ते लॉसला गेले. 6 वेळा आपण लॉस गेला तरी किती रुपये लॉस झाले, 30 रुपीज. ओव्हरऑल तुमचा प्रॉफिट कितीचा राहतोय, 30 रुपीज. सो मार्केटमध्ये तुम्ही किती वेळा जिंकताय ह्याच्यापेक्षा तुम्ही रिस्क रिवॉर्ड काय फॉलो करताय आणि कितीचा रिस्क रिवॉर्ड फॉलो करताय हे महत्वाचं आहे. मार्केट तुम्हाला दरवेळेस जिंकून देईलच असं नाही, तुम्हाला मार्केट सोबत चालायचं, तुम्हाला मार्केटच्या विरुद्ध नाही चालायचं. सो म्हणूनच रिस्क रिवॉर्ड इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड फॉलो केलं तर तुमचं कॅपिटलही वाचेल, आणि कॅपिटल वाचलं तर तुम्ही प्रॉफिटेबलही राहाल. सो आयडियल जो रिस्क रिवॉर्ड आहे जो बिगनर्ससाठी, जो असा जसं की मी मगाशी बोललो, सो मिनिमम जो आहे तो 1:2चा हवाच आहे. बेस्ट जो आहे तो आहे 1:3चा, बट ऍज पर माय अनालिसिस 1:2चा रिस्क रिवॉर्डने ट्रेड करा. मग नंतर ट्रेड किती वर जाऊ द्या, किती खाली जाऊ द्या, तुम्हाला फरक पडला नाही पाहिजे. जर लॉस झालाय लॉस घ्या, प्रॉफिट झालाय प्रॉफिट घ्या, बाहेर निघा. नंतर ट्रेड अजून गेला, अजून त्याच्यापेक्षा जास्त गेला, बघू नका. आणि ब्रेक इव्हनला तर काढायचंच नाही आपल्याला. आपण काय करतो, ट्रेड घेतो, ट्रेडमध्ये एंटर करतो, बट ट्रेडमध्ये एंटर केल्याच्या नंतर असं वाटतं यार हा लॉसला जाईल की काय, मग आपण लॉसमध्ये थोडासा दिसला, 500 रुपये 1000 रुपये लॉसला दिसला, आणि वरती रिस्क रिवॉर्ड जो असेल तो आपल्याला 3,000 असेल तर मग आपण काय बोलतो, अरे लॉसमधला परत रिकव्हर झालाय तर अरे चल आता 1000 तर दिसते, 1000 काढून घेतो. खालती लॉस 500 दिसण्यापेक्षा 1000 तर बेस्ट आहेत. सो हीच मिस्टेक होते, आपण ते रिस्क रिवॉर्ड फॉलो नाही करत आणि आपण तो ट्रेड जसा असेल तसा एक्झिक्यूट करतो, लॉसमध्ये किंवा प्रॉफिटमध्ये, किंवा लॉसमध्ये घाबरतो. कम्प्लीट जो रिस्क रिवॉर्ड ठरलाय, जिथे लॉस द्यायचा तिथेच द्या,
त्याच्या खालती नाही, त्याच्या वरती नाही. जे ठरलंय, जिथे तुमचा जो ट्रेड प्लॅन ठरलाय ना डोक्यात, तो ट्रेड प्लॅन समोर ठेवा, तो ट्रेड प्लॅन एक्झिक्यूट करा, तुम्ही प्रॉफिटेबल व्हा. तुमच्या इमोशनला, तुमच्या सायकोलॉजीला तुमच्यासोबत खेळून देऊ नका. तुमच्या सायकोलॉजी काय करते माहितीये का तुमची, की पॉझिटिव्ह ट्रेड दिसला, पॉझिटिव्ह ट्रेड घेतला आपण, त्याच्यानंतर तुम्हाला समजा एक छोटी रेड कॅन्डल किंवा एक रेड कॅन्डल, त्यांनी तुम्ही काय होता, घाबरता, अरे हा ट्रेड उलटा फिरेल की काय. तुमचं माइंड जे तुम्हाला सांगतं की अरे थोडासा आता इथे 1000 रुपये प्रॉफिट होता, 500 तर भेटतोय, 500 तर घेऊन टाक. सो हा जो माइंडसेट आहे ना, तो तुम्हाला एक प्रॉफिटेबल बनवण्यापासून थांबवतो. सो तुम्ही किती काही केलं ना, ते एक माइंडसेट जेपर्यंत तुमचा होत नाही ना, तेपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. कारण का बघा, तुम्ही लोकांच्या स्ट्रॅटेजीज घेऊ शकता, लोकांची एक सगळ्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता, पण त्यांचा माइंडसेट नाही विकत घेऊ शकत. एक प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी अशी नसते का सगळ्या स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे, बट लोकांना त्या स्ट्रॅटेजी माहीत असून पण ते प्रॉफिटेबल होत नाही. का? कारण का तो समोरच्या माणसाचा ते माइंडसेट नाही घेऊ शकत. ते स्ट्रॅटेजी विकत घेऊ शकतात, ते स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहेत ते समजू शकतात, बट त्यांचा जो माइंडसेट आहे ते विकत घेऊ शकत नाही किंवा ते कॉपी करू शकत नाही. सगळ्या गोष्टी कॉपी करता येतील, माइंडसेट नाही, तो तुम्हाला स्वतःहून बनवावा लागेल. सो आयडियल रिस्क रिवॉर्ड जो आहे 1:2 चा मिनिमम, बेस्ट जो आहे 1:3 चा आहे. त्याच्यावरती जातात लोक, ठीक आहे, इट्स ओके, तर त्यांची चॉईस. बट जर असेल ट्रेंडी मार्केट तर जावं. सो नेक्स्ट आहे कॉमन बिगिनर मिस्टेक्स. बिगिनर्सच्या ज्या मिस्टेक्स असतात, बिगिनर्सच्या सगळ्यात मेजर मिस्टेक म्हणजे लॉस देताना भरपूर अरे येऊ दे खाली, काय जास्तीत जास्त अरे एवढंच लॉस होणार आहे. लॉस होताना तुम्हाला तो एक्झिटचं बटन जे असतं ना, ते नाही दाबलं जात, नाही फिरेल, नाही इथनं परत मार्केट परत जाईल, पण ते परत जात नाही. जर जिथे लाईन मारा, एखादा ट्रेड घेतलाय तिथे लाईन मारा, तुमचा एसएलचं हे लाईन मारा, तिथे टच जरी झालं ना, टच तरी एक्झिट करून टाका, नका थांबू. मी तुम्हाला सांगतो, लॉस झाला तरी चालेल, पण तुम्हाला इथे टच झाला ना, टच काढून टाका. कारण का बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही ह्या माइंडसेटने चालत असेल ना, की थोडस कॅन्डल छोटी देईल आणि परत रिव्हर्स करेल, म्हणजे इथनं फेक ब्रेकआउट देऊन परत फिरेल, फेक देईल आणि परत फिरेल, होईल कधी कधी, इतर वेळेस नाही होणार. सो त्या ह्याच्यातनं करावं. जर टच केलाय ना, लॉस बुक. कारण का जर सिस्टम मध्ये जर तुम्ही तो लावला असता तर तो बुक झाला असता, पण जर तुम्हाला सिस्टम मध्ये लावायचा नाहीये तर तिथे आलाय म्हणून काढून टाकणार आहे, नका वेट करू. सो हीच मिस्टेक आहे जे बिगनर्स करतात. मोठा एसएल देतात, छोटा टार्गेट घेतात, त्यांचा उलटा रिस्क रिवॉर्ड असतो, तो ते नाही करायचा आपल्याला. हा रिस्क रिवॉर्ड आपल्याला फॉलो करायचा आहे. आणि आजचा आपला इम्पॉर्टंट मेसेज हाच आहे की जर तुम्ही रिस्क कंट्रोल केलं, तुमचे रिस्क मॅनेज केलेत, तर प्रॉफिट ऑटोमॅटिकली होईल आणि तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. ट्रेडिंग मध्ये हाच एक रूल आहे, जर तुम्ही कॅपिटल प्रोटेक्ट करताय तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये, लॉंग गेन मध्ये प्रॉफिटेबल राहाल. नाही तर मग तुम्ही किती ट्राय करा, रिस्क मॅनेजमेंट तुमची वीक असेल, सायकोलॉजी तुमची वीक असेल, या दोन गोष्टी तुमच्या वीक असेल, तुम्ही ट्रेडिंग मध्ये प्रॉफिटेबल होणार नाही. तुम्ही दुसऱ्यांचं कॉपी करून तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट कराल, बट ऍट द एंड तुम्ही ज्यावेळेस स्वतःच्या ह्या गोष्टी स्वतः ट्रेड करायला लागाल, त्यावेळेस या दोन ज्या मोठ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या म्हणजे ह्याच दोन, एक म्हणजे रिस्क रिवॉर्ड, एक म्हणजे आहे सायकोलॉजी. बाकीचं तुम्ही स्ट्रॅटेजी शिकाल, परत कॅन्डल स्टिक शिकाल, प्राइस ऍक्शन शिकाल, या सगळ्या गोष्टी शिकाल, सगळ्या गोष्टी कराल, बट ह्या दोन ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्याशिवाय कुठलाच ट्रेडर मोठं झालेला नाहीये किंवा प्रॉफिटेबल झालेला नाहीये. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला नीट फोकस देऊन शिकायच्या पण आहेत आणि एक्झिक्यूट पण करायच्यात मार्केटमध्ये. सो हेच होतं आजच्यासाठी रिस्क रिवॉर्ड रेशिओ. आणि आपण हे टॉपिक कव्हर केलेलं आहे. व्हॉट इज रिस्क रिवॉर्ड समजलेलं आहे, तुम्हाला समजलं असेल परत बघा. त्यानंतर वाय रिस्क रिवॉर्ड इम्पॉर्टंट आहे, जर तुमचं कॅपिटल म्हणजे जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये
ग्रोथमध्ये राहायचं असेल तर रिस्क रिवॉर्ड फॉलो करा. ते इम्पॉर्टंट आहे का ते तुम्हाला समजलंच असेल, नसेल समजलं तेही बघून घ्या. आणि आयडियल रिस्क रिवॉर्ड 1:2. कॉमन बिग मिस्टेक ज्या फॉलो करायचे ते म्हणजे SL देणं वगैरे, मोठा SL ठेवणं, रिवॉर्डपेक्षा SL मोठा ठेवणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मिस्टेक नाही करायच्या. बस बाकी काही नाही. थँक्यू. आजच्यासाठी एवढं.